पोलिसांचा आरोपीच्या घरात चहापाणी, पीडित कुटुंबाचा आरोप। जालन्यात अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून विनयभंग। आरोपीकडे अवैध पिस्टल, तलवार असल्याने पीडित कुटुंबाला धोका। जुना जालना भागातील रोहिला गल्ली येथील एका घरात घुसून आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला। शिवाय तिथे असलेल्या एका तरुणाला फायटरने मारहाण करून गंभीर जखमी केले। या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर कदीम जालना पोलिसांकडून आरोपीला अटक होत नसल्याने पीडित मुलीच्या नातेवाईकांनी आज थेट पत्रकार परिषद घेत आरोपीकडे असलेल्या शस्त्रांचे व्हिडिओ दाखवत आरोपीपासून आमच्या कुटुंबाला धोका असल्याचं म्हटलंय। कदीम जालना पोलीस स्टेशन भागात असलेला रोहिला मोहल्ला येथे एका घरात घुसून संशयित आरोपी अरीब खान अनवर खान याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला। शिवाय तिथे उपस्थित असलेल्या तरुणाला फायटरने मारहाण करत गंभीर जखमी केले। या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित मस्के करत आहेत। गुन्हा दाखल होऊन एक दिवस उलटला असल्यानंतरही पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही। शिवाय पोलीस आरोपीच्या घरी येऊन चहापाणी करत असल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबाने केलाय। तर आरोपीकडे पिस्तूल, तलवार अशी घातक शस्त्र असल्याने आमच्या कुटुंबाला धोका निर्माण झालाय, त्यामुळे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबांनी केली। एवढं अति झाल्यावर माझा प्रशासन शासन कुणी ऐकायला तयार नव्हतं। काल मी गेलो डीवायएसपी साहेबाकडे, पीआय साहेबाकडे जाऊन मी सगळे प्रयत्न केले तरी माझा गुन्हा दाखल होत नव्हता। मी काल सकाळी 1 वाजल्यापासून रात्री 12:30 पर्यंत मी ठाण्यात उभा होतो माझे अख्ख्या कुटुंबासोबत, माझी अल्पवयीन मुली, आम्ही सगळं ठाण्यात उभा असताना तरी ठाण्यातले पीआय आणि डीवायएसपी साहेब यांनी काहीच माझी काळजी घेतली नाही। रात्री 12:30 वाजता पुन्हा मी एका वरिष्ठ नेत्याकडे गेलो, त्या नेत्यांना माझ्यासाठी फोन लावलं तरी यांनी काही काळजी घेतली नाही। आणि तो जे आरोपी आहे यांचं ऑलरेडी रेकॉर्ड 3 वर्षापासून आम्ही अति सहन करतो। हे अतिची आपण माझ्यावर 1 NC ह्या ठाण्यात दाखवा, नाही तर त्या आरोपीचे एवढे रेकॉर्ड आहेत की जेवढे रेकॉर्ड ठाण्यात सगळं अवेलेबल आहे ते असताना बी एसपी साहेब, डीवायएसपी साहेब, एसपी साहेबांकडे मी नाही गेलो, हे बी मान्य आहे मला। पण ॲडिशनल साहेबांकडे, डीवायएसपी साहेबांकडे आणि पीआय साहेबांकडे या तिघांजवळ जाऊन मी पाय पडत होतो। काल दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजता मग माझा गुन्हा दाखल केला। तो बी माझ्या इच्छानुसार नाही झाला। त्यांच्याकडे अनेक शस्त्र आहेत, हे सगळं पोलीस कॉन्स्टेबल तिथले जेवढे असतील त्यांना जाणू आहेत, त्यांचं सगळं माहिती आहेत। त्या आरोपीला हे आम्हाला म्हणून जात आहे की आरोपीला आणू, आज ते पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या घरात जाऊन चहा पिऊन परत येत आहे। ती यांची काय साठगाठ आहे ही उघड व्हावा अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती।